नमस्कार. तुम्हीही कुणाचे पालक आहात का? तर जी टीनेजर्स मुलं आहेत, त्या टीनेजर्स मुलं म्हणजे आपली मुलं जेव्हा टीनेजमध्ये येतात तेव्हा खूप मनात गोंधळ निर्माण होतो. मुलांच्या तर होतोच, पण आपलाही होतो. का होतो हा गोंधळ? आपल्याला अचानक वाटायला लागतं की का माझी मुलं अशी का वागतायत माझ्याशी? जसं काही मी त्यांचं वाईट चिंते, पण तसं नाही आहे. मुलांना समजून घ्या. आणि ज्यावेळेस मुलं अशी आपल्यासोबत वागतात तेव्हा आपल्याला वाईट वाटतं, दुःख वाटतं. आणि त्यातही आजी आजोबा असतील तर ते म्हणतात की अगं मुलांना सांभाळून घे, तुझं कर्तव्य आहे ते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मुलांना सांभाळता किंवा त्यांचे लाड करता हे तुम्ही कर्तव्य म्हणून नाही, तर तुमचं त्याच्यावर प्रेम आहे म्हणून करता, ही जाणीव आपल्या मुलांना करून द्या. कारण आपण जी काही मोठी माणसं आहेत, सासे सासरू आहेत, सासरे आणि सासू वगैरे जे आहेत, ते म्हणतात अगं आम्ही तर एवढे केलं, त्यात काय एवढं, आईचं कामच असतं तसं, वडिलाचं कामच असतं तसं. त्यांच्याशी वाद घालण्यात काही अर्थ नाही. आणि तुम्ही वाद घालून स्वतःची एनर्जी स्वतः वाया घालवणार. त्यापेक्षा त्याकडे दुर्लक्ष करून तुमच्या मुलांकडे फोकस करा. फोकस करा म्हणजे काय? मुलांना आता सर्व्हिस हवी असते. आई मला हे दे, आई माझे कपडे प्रेस करून दे, आई माझा टिफिन भरला का, आई आज मला हे पाहिजे ते पाहिजे, ऑर्डरवर ऑर्डर सोडत राहतात. त्यावेळेस तुम्ही त्या मुलांना सांगा की बाळा, मी तुझी आई आहे, मी तुझी नोकरानी नाही आहे. मी तुझ्यासाठी हे सगळं करते कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून मी करते, यासाठी नाही की ते माझं कर्तव्य आहे. मी हे प्रेमापोटी करते. तुझ्यासाठी जे काय मी ताजा टिफिन बनवते, तुझ्यासाठी स्नॅक्स बनवते, कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि त्या प्रेमासाठी मी तुला बनवते. याचा अर्थ असा होत नाही की तुम्हाला ऑर्डर द्यावा आणि असं समजावं की ते माझं कर्तव्य आहे आणि म्हणून ते मला करावंच लागेल. हे तुम्ही तुमच्या मुलाला समजावून सांगा. आपल्या मुलांमध्ये आणि आपल्यामध्ये, म्हणजे आपण स्पेशली टीनेज मुलांबद्दल बोलतोय, तर टीनेज मुलांमध्ये आणि आपल्यामध्ये काय कम्युनिकेशन गॅप निर्माण होतो. आपण जेव्हा मुलांशी बोलायला जातो तर मुलं ओपनली बोलत नाही, दरवाजा लावून एकटे बसतात, किंवा अगं तुला त्यातलं काही कळत नाही किंवा तुम्हाला त्यातलं काही कळत नाही यासारखं बोलतात. तर असं का होतं? तर याला त्यांचं वय हे कारणीभूत असतं. त्यांच्यामध्ये खूप हार्मोनल चेंजेस होत असतात. त्यावेळेस आपण काय करायला हवं, तर आपण त्यांना थोडी स्पेस द्यायला. त्यांच्यावर नेहमी लक्ष ठेवून राहू नका. त्यांच्याशी बोला. दिवसातून 10-15 मिनिट एक छानशी वेळ बघा आणि त्यावेळेस त्यांच्यासोबत बोला. आता बोलताना तुम्ही काय बोलणार की काय रे, तुझे मित्र कोण कोण आहेत, मग काय केलंस तू, बाहेर आज फारच उशीर झाला होता का, आज लवकरच गेला, तू अभ्यास करतो की नाही, तू का मोबाईलवरच असतो का, या पद्धतीत कुठलंही बोलू नका. त्यांच्याशी जनरल गप्पा करा की त्यांना असं वाटायला नको की आई मला काहीतरी इन्व्हेस्टिगेशन करते आहे माझं, किंवा माझ्यावर वॉच ठेवते. या प्रकारे कुठलंही सेंटेन्स तुम्ही बोलू नका या टाईपमधलं. ज्यावेळेस तुम्ही फ्रेंडली त्यांच्याशी बोलाल, त्यांना वाटेल की नाही, आई जस्ट माझ्याशी बोलायला आली होती. आई बाबा हे दोघांचंही काम आहे, मी आईवर भर देते आहे, पण आई बाबा हे दोघांचंही काम आहे. कारण बरेचदा बाबा सुद्धा खूप महत्त्वाचा रोल असतं. बरेचदा आपल्या इकडे असं झालेलं आहे की मुलांचं पालनपोषण, त्याच्यावर संस्कार करणं हे आईची जबाबदारी आहे, पण तसं नाही आहे. काही गोष्टी वडिलांनी करायच्या असतात, काही आईच्या गोष्टी. रोल्स हे वेगवेगळे आहेत, त्यामुळे दोघंही इम्पॉर्टंट आहे. तेव्हा त्यांना थोडा वेळ त्यांच्याशी घालवा. म्हणजे त्यांना असं वाटायला नको की आई मला काहीतरी विचारायला आली होती, माझी माहिती घ्यायला आली होती वगैरे वगैरे. तर आई आली होती, छान गप्पा करायसाठी आली होती, त्यांनाही छान वाटेल आणि हळूहळू ते स्वतः ओपन होतील आणि स्वतःहून तुम्हाला सांगायला लागतील. थोडा वेळ नक्कीच लागेल त्यांचाही तुमच्यावर विश्वास बसायला.
देन जेव्हा ती मुलं मोठी होतात ना, तर त्यांना त्यांची स्वतःची एक रूम वगैरे हवी असते. म्हणजे आता कसं झालं आहे ना, की बऱ्याच जणांना दोनपैकी आता एकच मुलावर आलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांना त्यांची त्यांची स्पेस दिलेली असते. सो त्यांच्या रूममध्ये जाताना त्यांना त्यांची प्रायव्हसी राहू द्या, नॉक करून जाऊ द्या. प्रत्येक गोष्टीत ना खुपसू नका. नाही तू हा ड्रेस घाल, तुला बर्थडेला जायचं आहे ना, तू हा ड्रेस घाल, तुझ्यावर हाच कलर छान दिसतो, तू हेच खायचं घेऊन जा. त्यांचं त्यांना डिसाईड करू द्या. त्याला कुठले ड्रेस घ्यायचे, त्याला त्याच्या चॉईसने ड्रेसेस घेऊ द्या, तिला तिच्या चॉईसने ड्रेसेस घेऊ. त्यांना जी हेअरस्टाईल करायची ती करू द्या. त्याचं स्वातंत्र्य त्यांना द्या. कारण ज्यावेळेस तुम्ही त्यांना स्वातंत्र्य द्याल त्यावेळेस ते जबाबदारीही घ्यायला लागते. जर त्यांना कमी मार्क्स मिळाले तर लगेच त्यांना ओरडू नका की अरे मला माहीतच होतं तू काही अभ्यासच करत नाही ना, नुसता काय करतो माहिती नाही, रूममध्ये बसला असतो, रूममध्ये बसून काय करतो देवा जाणे, तुला कोण मित्र आहे वगैरे वगैरे वगैरे. असं न होतं की हो तू स्टडी केलं पण तुला कमी आले रे, आपल्याला आणखी स्टडी करावं लागेल, आणखी मेहनत घ्यावी लागेल. हा पॉझिटिव्ह ॲप्रोचनी तुम्ही बोला. त्यानंतर आपण त्यांच्या रूममध्ये जाऊन नॉक करून जा. असं म्हणू नका, असा हक्क गाजू नका, मित्र आई आहे मग मला कशाला नॉक करावं लागतं, नाही. त्यांना तो एक रिस्पेक्ट द्या की हो तू मोठा झाला आहेस. आणि जेव्हा तुम्ही म्हणताय तू मोठा झाला आहेस तेव्हा त्यांना हेही कळतं किंवा आपण इनडायरेक्टली हेही सांगत असतो त्यातून की आता तुझ्या जबाबदाऱ्यासुद्धा वाढलेल्या आहेत, कारण तू आता मोठा झाला आहेस. तुला हाच विषय घ्यायचा आहे किंवा तुला याच स्ट्रीमला जायचं आहे, तुला सायन्सच घ्यायचं आहे, तुला कॉमर्सच करायचं आहे, तुला आर्टच नाही, त्याला जे वाटतं ते करू द्या. तुला म्युझिक वाटतं का, कर म्युझिक. तुला ड्रॉइंग वाटतं का, कर ड्रॉइंग. त्यांना त्यांचा चॉईस द्या. ज्यावेळेस त्याला वाटतंय की हां मी ड्रॉइंगमध्ये छान आहे, मला ड्रॉइंगमध्ये करिअर करायचं आहे, तेव्हा त्याला करू द्या. कारण ज्यावेळेस तुम्ही त्याला सांगा की हा बेटा तुला आवडतंय, हा तुझा डिसिजन आहे ना, पण त्यात बेस्ट कर, चांगलं कर, आणि आम्हाला माहिती आहे तू करशील, कारण ही तुझी जबाबदारी आहे, तुझा चॉईस. आणि त्यांनाही इनडायरेक्टली कळतं की आपण निवडलं आहे म्हणजे आपली जबाबदारी झाली. त्यानंतर त्यांना असं म्हणू नका की अरे मला तर खूपच भीती वाटते, तुझं काय होणार, तू काही अभ्यास करत नाही, काही नाही, तू त्याच्या मित्राला बघ बरं किती मार्क्स मिळाले, तुझं काय होणार, काय नाही. मान्य आहे, प्रत्येक आईवडिलाला भीती असते, पण जो मुलगा टीनेजमध्ये आला त्याला स्वतःची प्रायव्हसी वाटायला हवी आहे, त्या मुलाला स्वतःच्या भविष्याचंही टेन्शन असणारच ना, की आपल्याला चांगले मार्क्स मिळाले पाहिजे, आपण काहीतरी बनलं पाहिजे, हे त्यांनाही वाटतं. परंतु तुम्ही ते नेहमी नेहमी सांगून त्यांना त्यांच्या भाषेत सांगायचं तर बोर करू नका. त्यांना कळतं, त्याची जबाबदारी घेण्याची त्यांची तयारी करू द्या. हां, त्याचे प्लस मायनस नक्कीच समजून सांगा. या काळात ना खूप हार्मोनल चेंजेस होतात, त्यामुळे त्यांचं मूड स्विंग होतं. ते कधी खूप फ्रेश असतात आणि स्पेशली मुलींच्या बाबतीत तर त्या कधी खूप अपसेट असतात, कधी रडतात. हे सगळं हार्मोनल चेंजेसमुळं होतं, हे तुम्हाला तर माहिती आहे ना, तर त्यांनाही समजून सांगा. ते चिडले तर रिॲक्ट होऊ नका, त्यांना सांगा की हो तू फार चिडलेला आहे, आपण नंतर बोलूया. पण तो चिडल्यावर जर काही चुकीचं वागत असेल, तुमचा उद्धट वागत असेल, तर त्याला हे नक्की सांगा की मी समजू शकतो तुझा राग, पण याचा अर्थ असा नाही बेटा की तू माझ्यावर ओरडायचं. मी तुझी आई आहे, मी तुझे बाबा आहे, हेही त्यांना तेवढंच निक्षून सांगा. ह्याच काही गोष्टी होत्या की आपल्या टीनेज मुलांशी बिहेव करताना का ते चेंजेस होतात आणि आपण कसं बिहेव करावं, ह्याच एक डिस्कस आपल्याला करायचं होतं आणि त्यासाठीच हा व्हिडिओ आपण तयार केलेला होता. मी प्रांजली, एक सायकोलॉजिकल काउन्सलर, म्हणजेच एक काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट. तुम्ही बघत आहात प्रांजल माइंड केअर हे माझं यूट्यूब चॅनल. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आणि हो,
तुमच्या मुलांचे काही प्रॉब्लेम्स असेल किंवा तुमचा काही भावनिक गुंता असेल, रिलेशनशिप इश्यूज असतील, डिप्रेशन, फ्रस्ट्रेशन, झोप येत नाही, यासारखे काही प्रॉब्लेम असतील किंवा मुलांचे काही प्रॉब्लेम्स असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवर कॉल करून आपली अपॉइंटमेंट बुक करू शकता. तुर्तास आपण इथेच थांबूया. धन्यवाद.